हिंगणघाट शहरात अवैध खटखट जुगाराचा सुळसुळाट, युवकांचे भविष्य धोक्यात। हिंगणघाट शहरात अवैध व्हिडिओ गेम स्वरूपातील खटखट जुगारामुळे युवकांचे आर्थिक व मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे गंभीर वास्तव्य समोर येत आहे। शहरातील अनेक भागात पोलीस प्रशासनाने कारवाई करून अशा प्रकारचे अवैध खटखट जुगार पार्लर बंद केले असले तरी अद्यापही काही ठिकाणी हा गैरव्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे। विशेषतः हिंगणघाटच्या हॉटेल लाईन परिसरात सिकंदर बाबा चहावाले यांच्या बाजूला अवैध खटखट जुगार पार्लर निर्भयपणे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्लरवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या अवैध जुगारामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत। संबंधित दुकान हे वर्धा येथील एका व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात असून हिंगणघाटमधील सर्व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना दरमहा हप्ता दिला जातो, त्यामुळे आमच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही असा दावा दुकान चालकांकडून केला जात असल्याची चर्चा शहरात आहे। या अवैध जुगारामुळे हिंगणघाटची युवा पिढी भडकटत असून अनेक युवकांनी लाखो रुपयांची रक्कम या जुगारात गमावल्याचे समजते। काही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आत्महत्येसारखे टोकाचे विचारही समोर येत असल्याचे नागरिक सांगतात। याच पार्श्वभूमीवरही शहरातील सामाजिक संघटना व जागरूक नागरिक लवकरच वर्धा येथे जाऊन नव्याने नियुक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून हिंगणघाट शहरातील सर्व अवैध खटखट जुगार पार्लर तात्काळ बंद करण्यात यावेत अशी ठाम मागणी करणार आहेत। तसेच या अवैध व्यवसायातून दरमहा लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणाऱ्या संबंधित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे। प्रशासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंगणघाटच्या युवकांचे भवितव्य वाचवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत। इंडिया न्यूज R7 मोहसिन खान, हिंगणघाट।